झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातला आरोपी शीतल तेजवानीला हायकोर्टानं दणका दिला। याचिकेवर तातडीनं कारवाई करण्यासाठी कोर्टानं सुनावणी करण्यासाठी नकार दिलेला आहे। बोपोडी पोलिसांमध्ये दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शीतल तेजवानी यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यावर जामीन अर्जासाठी सक्षम मंचाकडे जाण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये केळद इथं तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून एका बैलाचा मृत्यू झाला। शेतकऱ्यांना जनावरं जननी माता मंदिर परिसराच्या रानात चरण्यासाठी सोडलेली होती आणि जमिनीवर तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा जोरदार धक्का या बैलाला लागला। यामध्ये या बैलाचा जागीच मृत्यू झाला। महावितरणकडून आता भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यांना केली आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेनिमित्तानं सुरू असलेलं रस्त्याचं डांबरीकरणाचं काम आता निकृष्ट दर्जाचं असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। कामादरम्यान रस्त्यावर टाकलेले डांबर काठीनं उकरून दाखवत एका स्थानिक नागरिकानं कामं कशी बेफिकिरीनं आणि तांत्रिक निकषाचं उल्लंघन करून केली जात असल्याचं सांगितलेलं आहे। तर रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं करावं अशी स्थानिकांची मागणी आहे। येवल्यामध्ये आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत। निवडणुकीमध्ये जयपराजयाचा विचार न करता मंत्री छगन भुजबळ आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे। नाशिकमधल्या मालेगावमध्ये राज्यातलं सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून आता नोंदवलं गेलंय। धूरकण तसंच वाहतुकीमुळे प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे आणि यावर तातडीनं उपाययोजना आणि नियंत्रण करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये 5 दिवसांमध्ये तापमानात 7.5 अंशांची घसरण झाली आहे। त्यामुळे थंडीची लाट आता आली आहे। शहरात 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि पुढच्या काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। नाशिक महानगरपालिकेनं आनंदवली आणि गुरुजी रुग्णालय परिसरात अतिक्रमण हटवले। अतिक्रमण विरोधी पथकानं 20 ते 25 दुकानं, हॉटेल, गॅरेजवर कारवाई केली आहे आणि यावेळी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये मतदार यादीत 949 दुबार मतदार आढळले। यासाठी मतदारांना एकाच ठिकाणी नाव ठेवण्यासाठी संमतीपत्र देण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। अमेरिकी नागरिकांना फसवून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या बहुचर्चित बनावट कॉल सेंटर प्रकरणामध्ये 107 आरोपींना जामीन अर्ज दाखल केले। या अर्जापैकी 106 आरोपींचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नामंजूर केलाय। एका महिलेला वैद्यकीय पार्श्वभूमीवर 25,000च्या जातमुचलक्यावर 3 दिवसांचा जामीन देण्यात आलाय। उर्वरित सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी लगत प्रस्तावित आरापूर एमआयडीसीसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार होती। जमिनीचे दर ठरवण्यासाठी उद्या आयोजित करण्यात आलेली बैठक नगर परिषद निवडणुकीमुळे रद्द करण्यात आली आहे। नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांनंतर जमिनीचे दर निश्चित होणार आहेत। तोपर्यंत आरापूर एमआयडीसीचं भूसंपादन लांबणीवर पडणार आहे। संभाजीनगरमधल्या पैठण गेट परिसरात एका तरुणाचा खून झाला होता। या प्रकरणातल्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हत्या झाली त्यावेळी संतप्त नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली होती। त्यावेळी पोलिसांनी रूट मार्च काढून शांततेचं आवाहन केलं। संभाजीनगरमधल्या पैठण गेट परिसरामध्ये एका तरुणाचा खून झालेला होता आणि या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे।